विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 34 स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील स्वाध्याय 5.3 या ठिकाणी अभ्यासणार आहोत. गटाशी जुळणारे पद स्वाध्याय 5.3 त्यामध्ये संख्या हा घटक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. काल आपण गटाशी जुळणारे पद आकृत्या हा घटक अभ्यासला. आज आपण संख्या हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 34 स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. या व्हॉट्सअप क्रमांकावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी 8404, 7447 आणि 9163 या संख्या दिलेत. या प्रश्न काय पहा. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून, म्हणजे या गटाशी जुळणारे पद आपल्याला पर्यायातून निवडायचे आहे. तर पहा आता या संख्या काय आहेत नेमकं. 8 चौक 32, 40, 7 7 49, 32 आणि 8 40, 49 मधून 5 गेले 44, 9 3 12 आणि 4 16. नाही, 2 भाग जातो का सर्वांना. या सर्व एका गटात आहेत. या गटातली पर्यायातून आपल्याला शोधायची. 2 इथं भाग जात नाही, इथं जात नाही. 3 8 आणि 4 12 आणि 4 16 नाही. 5 नाही. मग कितीनं भाग जाईल. 7 7 1 7, 7 2 14 नाही. 11ने भाग जातो बा. पहा 11ची कसोटी काय. समस्थानच्या अंकाची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकाची बेरीज यातील फरक 0 किंवा 11 जर येत असेल तर 11ने भाग त्या संख्येला जातो. पहा 11ने भाग जातो. 11 1 11, 11 7 77, 7 उरले, 70 झाले. 11 6 66, 70मधून 66 गेले, 4 उरले. 11 चौक 44, ह्यालाही 7 जातो. 7 1 7, हे सॉरी 11 जातो ह्याला. 11 1 11, 11 7 77 जास्त होते. 11 6 66, 8 उरले, 84 झाले. 11 7 77, 84मधून 77 गेले, 7 उरले. 11 7 77, 11 11 1 11, 11 8 88, 3 उरले, 36 झाले. 11 3 33, 3 उरले. 11 3 33. पहा या ठिकाणी 11ने. आता 11ने भाग जाणारी संख्या कोणती आहे. समस्थानच्या अंक आणि विषमस्थानच्या अंकाची बेरीज यातील फरक 0 किंवा 11 पाहिजे. हे 4 आणि 8 12, हे 5 आणि 2 7, 12मधून 7 गेले, 5 राहिले नाही. 3 आणि 0 3, 8 आणि 7 14, 14मधून 3 गेले तर 11, म्हणजे हे 6083 या संख्येला 11ने भाग जातो. 11 5 55, 5 उरले, 58 झाले. 11 5 55, 3 उरले. 11 3 33. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय येते. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न काय आहे. 8.1/5, 4.3/15 आणि 3.2/10. आता या संख्येकडे जर आपण पाहिलं. 8.1/5, 4.3/15, 3.2/10. तर काय होते माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो. हे 3 1 3, 3 5 15, बे 1 बे, बे 5 10, म्हणजे काय झालं. 8.1/5, 4.1/5, 3.1/5, म्हणजे हे जे पूर्णांक आहे अपूर्णांक आहे हा काय आहे 1/5 उरलेला आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला पहिला पर्याय जर घेतला तर 4/20 आहे. 4/20ला जातो बा. 4 1 4, 4 5 20, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5.4/20, म्हणजे 4 1 4, 4 5 20, हे 1/5 आलं. म्हणजे उत्तर काय येईल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. अपूर्णांक 1/5 येऊ लागला आहे.
या गटाशी जुळणारे हे पद आहे. आलं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 का आहे? 1415, 1415, 6732, 1716. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहा, या ठिकाणी काय होते विद्यार्थी मित्रांनो, हे दशक स्थानी आणि शतक स्थानी जे अंक आहेत, दशक स्थानी आणि हे दशक स्थानी आणि शतक स्थानी असलेले अंक मिळून तयार होणारी संख्या 41. इथं काय आहे? 73. इथं काय आहे? 71. या संख्या मूळ संख्या येतात. या संख्या काय आहेत? मूळ संख्या येतात. मग आता एकक आणि दशक स्थानी कुठं? हे 97 मूळ संख्या आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. आलं. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू? 789, 234 आणि 678 या गटाशी आता मिळणारी संख्या कोणती आहे ते आपण या ठिकाणी पाहू. पहा, सोपं आहे खूप. ह्या 7मध्ये 1 मिळवलं 8, 8मध्ये 1 मिळवलं 9, 2मध्ये 1 मिळवलं 3, 3मध्ये 1 मिळवलं 4, 6मध्ये 1 मिळवलं 7, 7मध्ये 1 मिळवलं 8. म्हणजे प्रत्येक अंकामध्ये 1 मिळवलं की पुढचा अंक येऊ लागला आहे. मग आता 6मध्ये 1 मिळवल्यावर 7 यायला पाहिजे, हे येणार नाही. 5मध्ये 1 मिळवलं 6, 6मध्ये 1 मिळवलं 7, हे उत्तर येते. 8मध्ये 1 मिळवलं 9 यायला पाहिजे, नाही. 7मध्ये 1 मिळवलं इथं 8 यायला पाहिजे, नाही. म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. 567. 5मध्ये 1 मिळवलं 6, 6मध्ये 1 मिळवलं 7. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न का आहे? 67, 61 आणि 69. आता या संख्येकडे जर तुम्ही पाहिलात तर दशक स्थानी 6 आहे. यांच्या दशक स्थानी 6 असलेल्या या का आहेत? 67, 61, 69 विषम संख्या आहेत. हे दशक स्थानी 6 असलेल्या विषम संख्यांचा गट. मग इथं काय येईल? 65 हे उत्तर यायला पाहिजे. विषम संख्याचा गट 65. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 37, 48, 59. या 3मध्ये 4 मिळवले की 7 येते. 4मध्ये 4 मिळवले की 8, 5मध्ये 4 मिळवले की 59. पहिल्या अंकात 4 मिळवले की पुढचा अंक येऊ लागला आहे दुसरा. मग इथं 1मध्ये 4 मिळवले की 5 येते. 3मध्ये 4 मिळवल्यावर 7, 2मध्ये 4 मिळवलं की 6 येते. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. इथं 4मध्ये 4 मिळवल्यावर 8 यायला पाहिजे, इथं नाही. मग हे येणार नाही. तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? सोपे सोपे आहेत प्रश्न अवघड नाही. आलं लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू? विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय आहे पहा. 63, 35, 143. 63, 35, 143. आता या ठिकाणी काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा. तर या ठिकाणी या 2 अंकाची 63, 6 आणि 3
35, 3 आणि 5 या ठिकाणी का आहे, ही 63 ही जी संख्या आहे ही का आहे, 7 गुणिले 9, 5 गुणिले 7 म्हणजे क्रमवार विषम संख्यांचा गुणाकार आहे इथं. म्हणजे दोन क्रमवार विषम संख्या त्यांचा गुणाकाराने ही संख्या मिळाली आहे. 7 9 63, हे 5 आणि 2 7, 5 7 35. आता ही 143 ही का आहे, 11 गुणिले 13, 11 गुणिले 13, 13 1 13ला 3, हा 4ला 1, 13 1 13 आणि 14, 143. तसं आता पर्यायामध्ये दोन क्रमवार संख्या, आता 3 आणि 5, 15, 3 5 15, इथं कोणतं येईल, हे 3 आणि 5 दोन्ही क्रमवार विषम संख्या आहेत, दोघांचा गुणाकार 15 येते. इथं 9 8 72, 9 आणि 8, हे 9 आणि 8 क्रमवार विषम संख्या आहेत का, नाही. हे 10 10 100 येते, नाही. हे 11चा वर्ग आहे, 11 गुणिले 11 येत नाही, म्हणजे इथं काय येईल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे 19/17, 17/8, 4/5. आता या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे माहिती आहे का, या अंशाचा आणि छेदाची जर बेरीज केली तुम्ही, अंश काय 19 अधिक छेद काय 17, ह्याची बेरीज किती येते 36, हा 6चा वर्ग आहे. हे 17 अधिक 8, ह्याची बेरीज किती येते 25, हा 5चा वर्ग आहे. हे 4 अधिक 5, ह्याची बेरीज किती येते 9, हा 3चा वर्ग आहे. म्हणजे हे 36 6चा वर्ग आहे, 25 5चा वर्ग आहे, 9 3चा वर्ग आहे. मग आता अंश आणि छेदाची बेरीज ही वर्गसंख्या आली पाहिजे. 15 आणि 5 20 वर्गसंख्या आहे का, नाही. ह्याची बेरीज किती उरलेली आहे 20, वर्गसंख्या आहे का, नाही. 10 आणि 6 16 वर्गसंख्या. तरी पुढचा पर्याय बघू, 11 आणि 16 27 वर्गसंख्या आहे का, नाही. 21 आणि 9 30 वर्गसंख्या आहे का, नाही. म्हणजे उत्तर काय असेल 10/6, हे 10 अधिक 6 बरोबर 16, 4चा वर्ग आहे. हा काय आहे 4चा वर्ग आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 2 आलं. चला प्रश्न क्रमांक 9, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 9, का आहेत संख्या या 63 7 26. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं 63 7 26 या संख्येकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला तुमच्या लक्षात येईल, या घनसंख्येच्या जवळच्या संख्या येतात. घनसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत. मग आता पहा घनसंख्या कोणकोणत्या येतात, निदान तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे तरी घन पाठ असले पाहिजे. 1चा घन 1, हे 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729, 10चा घन 1000. पहा आता हे 64च्या जवळचे आहे, म्हणजे हे किती 4चा घन वजा 1, 4चा घन 64 वजा 1 म्हणजे काय आलं 63. या ठिकाणी आता 7, हे 2चा घन वजा 1, 2चा घन 8 वजा 1 म्हणजे 7, या ठिकाणी 26 आहे. 3चा घन वजा 1, 3चा घन 27 वजा 1 काय आली 26. मग आता आपल्याला पर्यायातली शोधायची आता संख्या, पर्यायामधली आपल्याला संख्या शोधायची की कोणत्या घनसंख्येतून 1 वजा केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी, आता पहा 2, कुठल्याच घनसंख्येतून 1 वजा केल्यावर 2 येत नाही. 3 ही घनसंख्या आहे का, नाही. ह्याच्या पुढे 1 ॲड करा, 16 घनसंख्या आहे का, नाही. ह्याच्यात 1 ॲड करा 36 होते, घनसंख्या आहे का, नाही. ह्याच्यात 1 ॲड करा 1 आहे. 1चा घन वजा 1, 1चा घन 1, 1 मधून 1 गेले 0 राहिले.
पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4. आलं. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न क्रमांक 10. का आहे प्रश्न क्रमांक 10? 442, 282, 822. आता या ठिकाणी हे काय दिलेलं आहे? 442, 282 आणि 822. तर पहा, ह्या संख्येतील अंकाचा गुणाकार 4 गुणिले 4 गुणिले 2, 2 गुणिले 8 गुणिले 2, 8 गुणिले 2 गुणिले 2 करा गुणाकार. 4 चूक 16, 16 दुनी 32, 8 दुनी 16, 2 16, 16 दुनी 32, 8 दुनी 16, 16 दुनी 32. आता या ठिकाणी तर कोणत्या संख्येचा गुणाकार 32 येते ते पहा. अंकाचा गुणाकार 32 आला पाहिजे. पहिली संख्या घेतली 8 गुणिले 0 गुणिले 4 बरोबर 0 येते. 8 एक 8, 8 एक 8, 8 एक 8, 8 चौक 32, इथं 32 येऊ लागला बघा. 8 दुनी 16, 16 एक 16 येऊ लागलाय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. इथं 814, 8 गुणिले 1 गुणिले 4 म्हणजे ह्याचा गुणाकार 32 येते. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न काय? 764, 881, 296. आता या संख्येमध्ये काय साम्य आहे पहा, तुम्हाला सांगतो. खूप सोपा प्रश्न आहे. आपण वर जसं गुणाकार केला तसं बेरीज करा. 7 अधिक 6 अधिक 4, 8 अधिक 8 अधिक 1, 2 अधिक 9 अधिक 6, 13 आणि 4 17, 8 8 16 आणि 1 17, 9 2 11, 11 17. आता कोणत्या संख्येतील अंकाची बेरीज 17 येत्या पहा इथं. हे 7 आणि 3 10 आणि 9 19 येत नाही. इथं 19 येऊ लागले. इथं 13 आणि 3 16 येऊ लागले. हे 7 आणि 3 10 आणि 16. इथं 9 आणि 3 12, 12 आणि 5 17 येऊ लागले. इथं 8 आणि 5 13 येऊ लागले. हे येत नाही. म्हणजे काय येते? 593 हे उत्तर पर्याय क्रमांक 3 येते. हे 5 अधिक 9 अधिक 3, 9 5 14, 14 आणि 3 17. पर्याय क्रमांक काय आलं उत्तर? 3 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे. 65, 126, 344. आता या ठिकाणी काय केलं विद्यार्थी मित्रांनो? या संख्येकडे जर तुम्ही पाहिला तर हे घनसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत. घनसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत. घनसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत. पहा कसं? हे 4चा घन अधिक 1, 4चा घन 64 अधिक 1, 5चा घन अधिक 1, 5चा घन 125 अधिक 1. आता हे 343, 7चा घन अधिक 1, 343 अधिक 1. मग आता आता अधिक 1, मग ह्याच्यातून दिलेल्या पर्यायातून 1 वजा करा म्हणजे घनसंख्या मिळेल आपल्याला. बरोबर आहे का? दिलेल्या पर्यायातून वजा करा 1. मग इथं काय 217 मधून 1 गेलं 216, 216 वर्ग आहे ना, घन आहे ना. 6चा घन अधिक 1, 6चा घन 216 अधिक 1 217. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. चला, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. प्रश्न क्रमांक 13 काय आहे? 3759, 3975, 5973. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल, हे 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. बरोबर आहे. हे 3 सगळीकडेच आहे. त्याच्यानंतर हा 7 आहे. 3च्या नंतर 5 घेऊ. हा 5 आहे, हा 5 आहे, हा 5 आहे. हे 3 5. त्याच्यानंतर 7 घ्या,
7 सगळीकडेच आहे. त्याच्यानंतर 9 घ्या, हे 9 हे का इथे आहे. म्हणजे 3, 5, 7 हे अंक सर्वच ह्याच्यामध्ये आहे. मग आता 3, 5, 7 आहे का इथं? नाही. 3, 5, 7, 9 आहे का इथं? नाही. 3, 5, 7, 9 इथं आहे. 3, 5, 7, 9 नाही इथं. म्हणजे इथं काय? 5793 पर्याय क्रमांक 3. हे 3, 5 हे अंक प्रत्येक संख्येत आहेत. प्रत्येक संख्येत आहेत. आलं का लक्षात? चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 1330, 1330, 3591, 1120. आता या संख्येमध्ये काय दिलेलं आहे की नेमकं आता ह्याची बेरीज वगैरे, ह्याला भाग कितीनं जाते? 2नं जाते का? सगळ्याला जात नाही. 3नं जाते का? नाही. 5नं जात नाही. 7नं भाग जाते यांना. 7 1 7, 7 1 7, 6 उरले, 63 झाले. 7 9 63 0. 7नं 7 1 7, 7 5 35. 7 1 7, 2 उरले, 21 झाले. 7 3 21. 7नं 7 1 7, 7 1 7, 4 उरले, 7 7 42 0. 7नं भाग जाणाऱ्या संख्या आहेत या. आता ह्याच्यामध्ये 7 दुनी 14, इथं भाग जात नाही. 7नं भाग जातो का? तिथं नाही. इथं 7 3 21, 2 उरले, 7 3 21, 3 उरले. पहा इथं जाते. पहा 2345ला 7नं भाग जाते. 7 1 7, 7 3 21, 2 उरले, 24 झाले. 7 3 21, 24मधून 21 गेले, 3 उरले, 35 झाले. 7 5 35. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. 14, 22 आणि 46. आता या गटाशी संबंधित संख्या कोणती आहे ते पाहू. तर का आहे माहिती आहे का? या 14ला 2नं भाग घाला, 22ला 2नं भाग घाला, 46ला 2नं भाग घाला. बे 7 14, बे 1 बे, बे 1 बे, बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, 7 11 23. ह्या काय आल्या? मूळ संख्या आल्या. 2नं भाग घातल्याच्या नंतर मूळ संख्या आली पाहिजे. 2नं भाग घातल्यावर मूळ संख्या. मग 34ला जर आपण 2नं भाग घातलो तर 17 मूळ संख्या येऊ लागल्या. 18ला 2नं भाग घातलो, 9 मूळ संख्या येऊ लागल्या का? नाही. 42ला 2नं भाग घातलो, 21 येते. मूळ संख्या येऊ लागल्या का? नाही. 30ला 2नं भाग घातलो, 15 मूळ संख्या येऊ लागल्या का? नाही. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं? चला, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू? 2/14, 12/84, 9/63. आता या ठिकाणी हा जो प्रश्न आहे पहा, 2/14, 12/84 आणि 9/63. आता यांना संक्षिप्त रूप द्या. बे 1 बे, बे 7 14, काय आलं? 1/7. 12 1 12, 12 7 84, काय आलं? 1/7. 9 1 9, 9 63, काय आलं? 1/7. मग आता पर्यायात अशी कोणती संख्या आहे की तिचं 1/7 आलं पाहिजे? तर पहा, हे 6/42 जर घेतलं, 6 1 6, 6 7 42, 1/7 येते. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न 170, 290, 50 या संख्येकडे जर पाहिलं तर आपल्याला या संख्या वर्गसंख्येच्या जवळच्या येतात. वर्गसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत. वर्गसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत. पहा,
13चा वर्ग अधिक 1, 17चा वर्ग अधिक 1, 7चा वर्ग अधिक 1, 13चा वर्ग 169 अधिक 1 काय झाले 170, 17चा वर्ग 289 अधिक 1 290, 7चा वर्ग 49 अधिक 1 50. आता वर्गसंख्या अधिक 1 कुठं आहे पहा इथं पहिला पर्याय 12चा वर्ग अधिक 1, 12चा वर्ग 144, त्याच्यात 1 मिसळा 145, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय ते उत्तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. आलं, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी 416, 981 आणि 636 या संख्या पहिल्याच आपल्या असं लक्षात येते. ह्याचे जर आपण 2 गट केले असे, याचा 4चा वर्ग इकडं आहे, या 9चा वर्ग 81 इकडं आहे, 6चा वर्ग 36 इकडं आहे. मग आता 7चा इथं 2 गट केले, 7चा वर्ग 48 आहे का नाही, 2चा वर्ग 4 येते इथं, 3चा वर्ग 8 आहे का नाही, 5चा वर्ग 24 आहे का नाही, हे 24, ह्याचे 2 गट केले तर 2चा वर्ग 4, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. काय ते उत्तर पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. 19वा प्रश्न 1348, 3712, 7836. आता पहा या संख्याला 4 भाग जातो. 4ची कसोटी काय, एकक आणि दशक स्थानावर असलेल्या अंकाला जर 4 भाग जात असेल तर त्या संख्येला पूर्ण संख्येला 4 भाग जाते. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकम 12, 4 9 36. मग आता एकक आणि दशक स्थानावरील असलेल्या अंकाला या ठिकाणी या 76ला भाग जाते पहा. 4176 एकक आणि दशक स्थानी 76, 76ला जर 4 भाग घातले, 4 1 4, 3 उरले वरचे घेतले 6, 4 9 36. मग पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. या सर्वांना काय जाते 4 भाग जाते, 4 भाग जाते. पहा भाग घालून 4 1 4, 4 त्रिकम 12, 1 उरले 14 झाले, 4 त्रिकम 12, 2 उरले 4 7 28, 4 1 4, 4 9 36, 1 उरले 11 झाले, 4 2 8, 3 उरले 4 8 32, 4 1 4, 4 1 4, 3 उरले 38 झाले, 4 9 36, 2 उरले 23 झाले, 4 5 20, 3 उरले 4 9 36, 4 1 4, 4 1 4, 1ला भाग जात नाही, 0चा भाग बसला, पुढचे 7 घेतले 17 झाले, 4 चूक 16, 1 उरले 4 चूक 16. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. आलं लक्षात, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. 95 38 57. आता या ठिकाणी या संख्येकडे जर तुम्ही पाहिलात तर या संख्या काय आहेत, 19च्या पाढ्यातील संख्या येतात. 19च्या पाढ्यातील संख्या, पाढ्यातील किंवा पटीतील संख्या आहेत. तर 19च्या पाढ्यात 102 येते का नाही, 19 सख 14 114 येते 19च्या पाढ्यात, 132 येत नाही, 18 पण येत नाही, 114, 19 5 95, 19 सख 14. हे 19 5 95, 19 2 38, 19 3 57 किंवा 19ने भाग जाणाऱ्या संख्या थोडक्यामध्ये. आलं, चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. 8311, 8311, 2305, 7613. आता या संख्यांचा हा जो संख्यांचा गट आहे तो या गटामध्ये नेमकं का आहे, कशामुळं या संख्याचा गट कशामुळं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर इथं काय केलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, हे 8 अधिक 3 ह्याचे जर 2 भाग केले, या दोघाची बेरीज पुढची संख्या येऊ लागली 11. हे 2 अधिक 3 बरोबर हे 0 5 येऊ लागले,
7 अधिक 6 बरोबर 13. आता तुम्ही या ठिकाणी आता पर्यायातून अशी कोणती संख्या आहे की पहिली 2 अंकाची बेरीज पुढचे 2 अंक येऊ लागले. 6 आणि 4 10 येऊ लागले का? इथं नाही. 4 आणि 2 6 येऊ लागले का? नाही. 9 आणि 6 15. पहा 9 आणि 6 या दोघाची बेरीज 15 येऊ लागले. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 3 आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. 24/6, 53/8 आणि 12/3. खूप म्हणजे खूप सोपा प्रश्न आहे. इथं काय केले दादा माहीत आहे का? अंशाची बेरीज छेदात दिले. ह्याचा अंश 24 आहे. हे 2 अधिक 4 बरोबर 6. हे का इथं 6 आहे. हे 53 5 अधिक 3 बरोबर 8. हे का इथं 8 दिले. हे 12 1 अधिक 2 बरोबर 3. हे का हे 3 इथं दिले. आलं का लक्षात? आता अंशाची बेरीज छेदात कुठं आहे? 4 आणि 1 5 आहे का? इथं छेदात नाही. 4 आणि 3 7 आहे का? नाही. 6 आणि 1 7 आहे का? नाही. 7 आणि 2 9. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. 7 आणि 2 9 या अंशाची बेरीज छेदात दिलेली आहे. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न हा पण प्रश्न खूप सोपा आहे. 987, 543, 321 दिलेल्या संख्या या क्रमवार उतरत्या क्रमानं मांडल्यात. किंवा या 9मधून वजा 1 8, 8 वजा 1 7, 5 वजा 1 4, 4 वजा 1 3, 3 वजा 1 2, 2 वजा 1 1. आता या ठिकाणी 5 वजा 1 4 यायला पाहिजे. नाही. 4 वजा 1 5 यायला पाहिजे. 765 आहे बघा इथे. हो काय? 7 वजा 1 6 आणि 6 वजा 1 5. 765. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. 765 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? 242, 154, 374. आता या ठिकाणी काय केले तुम्हाला मी सांगतो. एकदम म्हणजे एकदम सोपा आहे. ह्या दोघाची बेरीज केली आहे. हे 2 आणि 2 ही मधली संख्या आली 4. ह्या 1ची आणि 4ची बेरीज केली आहे. मधली संख्या आली 5. 3 आणि 4ची बेरीज केली आहे. मधली संख्या आली 7. आलं. तसं 132 मध्ये 1 आणि 2ची बेरीज केली की मधली संख्या येते. हे 5 आणि 2 7 मधली संख्या येऊ लागल्या का? नाही. 9 आणि 1 10 मधली संख्या येऊ लागल्या का? नाही. 1 आणि 5 6 मधली संख्या येऊ लागल्या का? नाही. ही 132. ही 1 अधिक 2 हे मधली संख्या 3 येऊ लागले. पर्याय क्रमांक 3 हे 1 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आले. सोपे सोपे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 25 काय आहे? प्रश्न क्रमांक 25 पहा. 125, 27 आणि 216. एकदम म्हणजे एकदम सोपा आहे. तुम्हाला जर घनसंख्या पाठ असतील तर हा प्रश्न तुम्हाला काही सेकंदात सुटतो. हा प्रश्न काय आहे? काही सेकंदात. हा दादा 5चा घन आहे, हे 3चा घन आहे आणि हे 6चा घन आहे. हे घनसंख्या आहेत. हे काय आहेत? घनसंख्या आहेत. मग आता 144 वर्गसंख्या आहे, 169 वर्गसंख्या, 197 काहीच नाही. 512 हा 8चा घन आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय ते? पर्याय क्रमांक 1. 512 ही काय आहे? घनसंख्या आहे. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 26. 497, 164,
366. पहा, ह्याचा जर आपण असा गट पाडला तर या 7चा वर्ग इकडं आहे 49, या 4चा वर्ग 16 इथं आहे, 6चा वर्ग 36 आहे इकडं. आता 204 मध्ये जर गट पाडले तर ह्या 4चा वर्ग इकडं आहे का? नाही. 8चा वर्ग पाहित आहे 648, या 8चा वर्ग 64 इकडं आहे. उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. या 8चा वर्ग 64 आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला, आपल्याला वर्गसंख्या, घनसंख्या, मूळ संख्या खूप महत्त्वाचे आहेत हो. त्याच्यावर कितीतरी प्रश्न येऊ लागलेत, बरोबर आहे. पहा, 5125, 327, 464. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलो तर ह्याची फोड अशी करायची आपण. या 5चा घन आहे 125, 3चा घन आहे 27, 4चा घन आहे 64. मग आता या ठिकाणी आपल्याला पर्याय पहिल्या संख्येचा, पहिल्या अंकाचा घन पुढच्या दोन संख्या आहे. 7चा घन, बरं 7चा वर्ग आहे, 8चा वर्ग आहे इथं नाही, 9चा काहीच नाही, वर्ग बी नाही, घन बी नाही. इथं पहा 6216, तर या 6चा घन हे 216, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4 आलं. चला, लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून कुठे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय? पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो? पहा, 32, 72 आणि 50. 32, 72 आणि 50 हे काय आहे माहिती आहे का? वर्गसंख्येची दुप्पट आहे. वर्गसंख्येची दुप्पट आहे. 32, 72, 50 ह्याची दुप्पट म्हणजे ह्याला 2 भाग घाला. बे 1 बे 16 येते, इथं येते बे त्रिक 6, 1 उरले बे सकम 12, इथं 25ला 2 भागलं, हे 50ला 2 भागलं, बे 2 4, 1 उरला, बे 5 10, 16, 36 आणि 25 ही काय आहे? वर्गसंख्या येते. 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36, 5चा वर्ग 25. मग आता वर्गसंख्येची दुप्पट म्हणजे आपण जर ह्या 98ला जर 2 भागलं तर बे 1 बे, पहिला पर्याय घेतला आपण 98, बे 4 8, 1 उरला 92 में 18, हा 7चा वर्ग आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. वर्गसंख्येची दुप्पट. उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. चला, पुढचा प्रश्न तर एकदम सोपाच आहे. काय केले इथं पहा, किती सोपं आहे. 13चं 31 केले, अंकाचे आदला बदल. हे 36चं 63 केले, 69चं काय केले 96, हे इथला अंक इथं सुरुवातीला आला आणि पहिला अंक पुढे गेला, हे असं केलेलं आहे. आता असं पॅटर्न कोणत्या याचं आहे ते पाहू. 56 65 यायला पाहिजे, इथं हा 6 इकडं 5 इकडं, 42चं 2 इकडं आला आणि हे 42चं 24, हे 2 इकडे गेला, 4 इकडे गेला, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते? पर्याय क्रमांक 2 आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला, प्रश्न क्रमांक 30 काय आहे पहा. 6, 10 आणि 3. आता 6, 10, 3 हे जर आपण जर पाहिलं तर या का आहेत? त्रिकोणी संख्या आहेत दादा. 6, 10, 3 म्हणजे हे एक पहिली त्रिकोणी संख्या, दुसरी 1 अधिक 2 3,
तिसरी 1 + 2 + 3 6, चौथी 1 + 2 + 3 + 4 10, पाचवी काय येते ह्या 10 मध्ये 5 मिसळा 15, सहावी काय येते 21, सातवी काय येते 21 आणि 7 28, आठवी काय येते 36, नववी काय येते 45, 10वी काय येते 55, 11वी काय येते 66, 12वी काय येते 78, 13वी काय येते 91. या काय आहेत सर्व त्रिकोणी संख्या आहेत. मग इथं काय आहे 18, 18 आहे का इथं नाही, 26 आहे का इथं कुठं नाही, 36 आहे हो का इथं 36. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. त्रिकोणी संख्या आहे 36 ही काय आहे त्रिकोणी संख्या आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे पहा. मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, त्यानंतर आपल्याला जोडमूळ ह्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर वर्गसंख्या, त्यानंतर घनसंख्या या काय आहेत आपल्यासाठी. वर्गसंख्या, घनसंख्या या आपल्यासाठी हे एवढ्या गोष्टी आणि पाडे हे जर आपल्याला पाठ असतील. गणित आणि बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेमध्ये पाहू लागलो तर आपण मूळ संख्या येऊ लागल्या, त्रिकोणी संख्या येऊ लागल्या, जोडमूळ संख्या येऊ लागल्यात, वर्गसंख्या, घनसंख्या, पाड्यातील संख्या, परत आपल्याला कसोट्या, 7 भाग जातो का, 2 भाग जातो का, 11 भाग जातो का. बरोबर आहे. ही गणिताबरोबर इकडला अभ्यास होते आपला. 68, 95 आणि 77. आता या ठिकाणी जर पाहिलं अंकाची बेरीज 14 इथे ह्याची अंकाची बेरीज 14 येते. 6 + 8 14, 9 + 5 14, 7 + 7 14. आता बेरीज 14 कोणाची येते ह्याचे 8 आणि 4 12 हे येणार नाही. 8 आणि 7 14 इथे येऊ लागले. 7 आणि 8 15 येत नाही. 9 आणि 4 13 येत नाही. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते की यांच्या अंकाची बेरीज काय होऊ लागले 14 येत आहे. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे. हे व्ही, एक्स, एल आणि सी हे काय आहेत दादा रोमन संख्या चिन्ह आहेत. हे रोमन संख्या चिन्हे आहेत. हे रोमन संख्या चिन्हे आहेत. तर पहा आपल्याला या ठिकाणी हे व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50 आणि सी म्हणजे 100 आणि डी म्हणजे किती होते 500 होते. एन रोमन संख्या चिन्हात नाही, के रोमन संख्या चिन्हात येत नाही, टी येत नाही. म्हणजे उत्तर काय येते पर्याय क्रमांक 1 येते. दिलेल्या पर्यायात एकच रोमन संख्या चिन्ह आहे ते आहे डी. बाकीचे रोमन संख्या चिन्हे नाहीत. आलं का लक्षात. चला लाईक करत चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. 48, 112, 128 16च्या पाड्यातील संख्या आहेत. या काय आहेत 16च्या पाड्यातील संख्या आहेत. 16 त्रिक 48, 16 सत्तम 12 16 8 28. आता 16च्या पाड्यात 36 येते का नाही. 16 पंचे 80 येते पहा. 72 येत नाही, 54 येत नाही. म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 2. 16च्या पाड्यामध्ये 80 येतं. 16 पंचे 80 हे 16च्या पाड्यामध्ये येतं. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे 29, 31, 71, 73, 59, 61 या काय आहेत दादा जोड मूळ संख्या येत. या जोड मूळ संख्या आहेत. ज्या दोन मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो त्या
दोन संख्यांना जोडमूळ संख्यांची जोडी असे म्हणतात. आता 36 38 हे दोन्ही बी मूळ संख्या नाहीत. दोन्ही मूळ 49 51 हे 7 भाग जाते, ह्याला 17 भाग जाते, ही दोन्ही मूळ संख्या नाहीत. 41 43 ही जोडमूळ संख्येची जोडी आहे. 41 43 ही जोडमूळ संख्येची जोडी आहे. या 63ला 9 भाग जाते, 7 भाग जाते, ही जोडमूळ संख्येची जोडी आहे का नाही. मग उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पहा आत्ताच तुम्हाला मी लिहून दिलं तर घनसंख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न 326 133 248. आता या ठिकाणी काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा. हे 326 3 गुणिले 2 बरोबर 6 ही जोडी अशी. हे 1 गुणिले 3 बरोबर 3, 2 गुणिले 4 बरोबर 8. म्हणजे दशक स्थानच्या आणि शतक स्थानच्या अंकाचा गुणाकार ही एकक स्थानची अंक येऊ लागला आहे. मग या दोघाचा गुणाकार करा. 4 दुनी 8 येते का, इथं नाही. 5 दुनी इथं 10 नाही. 3 त्रिक 9. पहा हे 339, हे 3 गुणिले 3 बरोबर 9. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येऊ लागले. काय येऊ लागले उत्तर, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतंय. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न 64 60 27 24 216 210. आता या ठिकाणी जर आपण पाहिले विद्यार्थी मित्रांनो, तर काय केलेलं आहे पहा. हे 64 27 आणि 216. 64 4चा घन आहे, 27 3चा घन आहे आणि हे 6चा घन आहे. मग आता 4चा घन वजा, म्हणजे घन ज्या संख्येचा घन वजा तीच संख्या. 4चा घन 64 वजा 4 हे पुढची संख्या येऊ लागली आहे. 3चा घन वजा 3 27 वजा 3 किती आली 24. हो का, इथली पुढची संख्या आली. 6चा घन वजा 6 216 वजा 6 210. मग असं कोणती घनसंख्या आहे. आता पहा 343 घनसंख्या आहे. 100 घन आहे का नाही. 225 घन आहे का नाही. 16 घन आहे का नाही. हे 343 म्हणजे ही 7चा घन वजा 7 म्हणजे 343 वजा 7 करा. 13मधून 7 गेले 6 राहिले, हे 3 336. हे इथं आलं का 336 आलं. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय आहे ते उत्तर, पर्याय क्रमांक 1 आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न या ठिकाणी काय केले, हे 12/13 6/3 1/3 अंश व छेदाची बेरीज, छेदाची बेरीज बरोबर वर्ग संख्या येते. अंश आणि छेदाची बेरीज करा. 12 अधिक 13 25, 5चा वर्ग आहे. 6 अधिक 3 9, 3चा वर्ग आहे. 1 अधिक 3 4, 2चा वर्ग आहे. मग हे 9 6 15, 15 कशाचा वर्ग आहे का नाही. 15 आणि 2 17, 17 कशाचा वर्ग आहे का नाही. 13 आणि 4 17 कशाचा वर्ग आहे का नाही. हे 3 अधिक 13 बरोबर 16, 16 काय आहे 4चा वर्ग आहे. म्हणजे 3/13 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर, 3/13 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. 6285 9441 3924. आता या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर काय केलेलं आहे माहिती आहे का. हे 6 आणि 2 8,
8 आणि 8 16, 16 आणि 5 21, 21ला 3ने भाग जाते. 9 आणि 4 13, 13 आणि 4 17, 17 आणि 1 18, 18ला 3ने भाग जाते म्हणजे या पूर्ण संख्येला 3ने भाग जाते. 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 4 18, 18ला 3ने भाग जाते म्हणजे या पूर्ण संख्येला 3. म्हणजे या काय आहेत 3ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. 3ने भाग जाणाऱ्या संख्या. आता 3ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? हे 9 आणि 3 12, 12 आणि 8 20 आणि 9 29 जात नाही ह्याला. 9 आणि 3 12, 12 आणि 8 20 आणि 7 27, 27ला 3ने भाग जाते. 3 9 27, 9 आणि 4 13, 13 आणि 8 21, 21 आणि 7 28, 21 आणि 7 28 नाही. 9 आणि 5 14, 14 आणि 8 22, 22 आणि 7 29 नाही. मग आता 3ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर हो का हे 9 आणि 3 12, 12 आणि 8 20 आणि 7 27, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न IV, XIV आणि XII हे काय आहे? 4 आहे. हे काय आहे? 14 आहे. हे काय? 12 आहे. म्हणजे हे काय आहेत? रोमन संख्या चिन्ह आहेत. पण हे काय आहे? सम आहेत. सम रोमन संख्या चिन्हे. इथं काय येते? 3 येते. इथं काय येते? 5 येते. इथं काय येते? 8 येते. इथं काय? 11. म्हणजे सम कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 40. काय आहे प्रश्न क्रमांक 40? पहा. 23, 47 आणि 98 हे काय आहेत माहीत आहे का? वर्ग संख्या वजा 2 आहेत. हे वर्ग संख्येच्या जवळचे आहेत बरं का. वर्ग संख्या वजा 2, 5चा वर्ग वजा 2, 7चा वर्ग वजा 2, 10चा वर्ग वजा 2, 5चा वर्ग 25 वजा 2 23. हे काही इथं आलं 23. 7चा वर्ग 49 वजा 2 काय आलं? 47. हे इथं 47 आलं. 10चा वर्ग 100, 100 वजा 2 98, इथं 98 आलं. मग आता वर्ग संख्या वजा 2 म्हणजे एखाद्या संख्येचा वर्ग 2. तर ह्याच्यामध्ये 2 मिसळा 68 येते. 68 कशाचा वर्ग आहे का? नाही. ह्याच्यात 2 मिसळा 83 कशाचा वर्ग आहे का? नाही. ह्याच्यामध्ये 2 मिसळा 17 कशाचा वर्ग आहे का? नाही. ह्याच्यात 2 मिसळा 121 येते. 121 हे काय? 11चा वर्ग वजा 2 म्हणजे 11चा वर्ग 121, त्याच्यातून 2 गेले 119. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. 5.3 या ठिकाणी संपलेला आहे. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब या ठिकाणी थांबू आता.